हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, दत्तात्रेय महाराज की जय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी श्री गणेशनाथ महाराज की जय, सद्गुरु स्वामी श्री अरविंदनाथ महाराज की जय, वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य घातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवळी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य घातो काळ सावधान, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी, नका डोळे धुरी भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रिय संत सज्जन हो, रामकृष्ण हरी. रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल मध्ये आजच्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली, हे माझं परम भाग्य. तसं मी काही वक्ता नाही किंवा कोणी महाराज नाहीये, मी फक्त श्रवण करतो, मला काही जास्त बोलता पण येत नाही. पहिले सांगतो, ताईंनी सांगितलेलंच आहे. ताईंनी तर अगोदर सांगितलं, चेहरा पण दाखवला नाही. अगदी खरंच आहे. त्या न्यायाने आणि ताईंनीच सांगितलं की तुम्ही हिंमत करा, पुढे पाऊल टाकलेलं आहे, मागे वळू नका. त्याप्रमाणे थोडा प्रयत्न करतो बोलायचा. मी श्रवण भक्ती करतो. तर आजचा या आपल्या हिंदू धर्मामध्ये हा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना, आणि या फाल्गुन महिना आणि या वर्षातला आजचा हा शेवटचा सण आपला होळीचा सण. तर या होळीच्या सणानिमित्ताने आपल्या जीवनामध्ये या होळीच्या अग्नीमध्ये आपल्या सर्वांची जी काही नकारात्मकता आहे, दुःख, दारिद्र्य, अहंकार, असत्य, हे सर्व या पवित्र अग्नीमध्ये जोडून जावो आणि आपल्या जीवनामध्ये चांगलं नवं चैतन्य आपल्या जीवनामध्ये येवो, पारमार्थिक जीवन सुखमय आनंदमय हो, अशी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. तर आपला महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आपली महाराष्ट्र. तर तुकोबारायांनी आपल्यासारख्या सामान्य जीवांना अतिशय महत्वाचा असा हा या अभंगातून आपल्याला ते बोध करत आहे की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हो, तर काय सांगतात, क्षणोक्षणी. आताच महाराजांनी मला थोडंसं ऐकायला मिळालं, क्षणोक्षणी म्हणजे एक क्षण सुद्धा वाया जाऊ नये देणे. थोडंसंच मला ऐकायला मिळालं, मी जरा उशिरा जॉईन झालो. तर आपला काय विचार
विचार करावा असं सांगताय. कुठला विचार? तर तरावया पार भवसिंधू. आता हा भवसिंधू काय आहे हेच लोकांना कळत नाही. जे कोणी परमार्थामध्ये येतात त्यांना भवसिंधू म्हणजे काय हे कळतं. कारण आपण थोड्या मोठ्यांचं प्रवचन कीर्तन ऐकतो, त्याच्यातून आपल्याला बोध होतो भवसिंधू. आणि सर्वजण आपण या भवसिंधू मध्ये अलीकडे आपण आहोत, अडकलेलो आहोत. तर हा भवसिंधू आपल्याला पार करायचा आहे. आता एखाद्या नदीमधून आपल्याला या काठाहून त्या काठाला जायचं आहे. सर्वांनाच पोहता येत असं नाही आणि अंतर बी खूप जास्त असतं, एवढं कोणी पोहू शकत नाही. जरी कितीही मोठा पोहणारा असला, कितीही तरबेज असला, शेवटी त्याची ताकद अपुरीच पडते पलीकडे जायला. त्याप्रमाणे हा तर भवसिंधू आहे, भवसागर म्हणतात याला. तर ह्या सागरामध्ये आपल्याला तरुण जायचंय. पहिली गोष्ट आपल्याला हे कळतच नाही की आपण भवसागरामध्ये आहोत नाही आहोत, हे कळतच नाही. तर थोडं आपण परमार्थामध्ये आलो तर आपल्याला ह्या गोष्टी कळतात. त्याप्रमाणे हा भवसिंधू पार करण्याकरता आपल्याकडे तर काही एवढं बळ नाही पुरेसं, आपल्याला तेवढं पोहता येणार नाही. तर आता पाण्यामध्ये नाव असते, नावेमध्ये बसलो आपण, आरामशीर बसतो आणि नाव वलवत वलत आपल्याला पलीकडच्या तीरावरती आपल्याला जाता येतं. त्याप्रमाणे आपल्या ह्या जीवनामध्ये सद्गुरू आपल्याला जर भेटले आणि सद्गुरूंची कृपा झाली तर आपलं हे पारमार्थिक जीवन, आपलं हे आपण जे काही जन्माला आलेलो आहे तर या जीवनाचं आपलं सफळ होतो आणि आपल्याला पलीकडे ते नेऊन सोडतात. सद्गुरूच आपल्याला पलीकडे नेऊन सोडतात. कुठलेही कष्ट होत नाही, फक्त आपली सद्गुरूवरती तेवढी श्रद्धा पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण आचरण करायला हवं. तर अशा प्रकारे हा भवसिंधू पार करायचा आहे. आणि हाच विचार करा. काय विचार करा? की आपल्याला या भवसिंधू मधून, या भवसागरातून आपल्याला पार पडायचं आहे, तरायचं आहे आपल्याला याच्यावर. आणि पुढे म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तर या ठिकाणी आपल्याला तुकाराम महाराज सावध करतात. सावध कोणाला करतात? जे बेसावध आहे, ज्यांचं लक्ष नाही. लक्ष जर नसलं, कोणी कितीही काही बोललं आणि जर कोणी प्रश्न विचारला तर आपलं लक्ष नसेल तर त्या विषयावर आपण काही बोलूच शकत नाही. तर आता हा या भवसागरातनं पार करण्याकरता तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की हा जो देह आहे, आपण हा देह म्हणजे आपण आहोत असं आपण समजत असतो आणि या देहावरतीच आपण प्रेम करतो आणि या देहासंबंध जे काही आपलं इष्टमित्र नातेवाईक जे काही व्यवहार आहे आपल्या या जीवनामध्ये, यालाच आपण खरं समजत असतो आणि त्याच्यामध्येच रमून जातो. परंतु हे काही जीवन नाही. तर हा जो मनुष्य देह दिलेला आपल्याला, हा हेच आपल्याला ओळखण्याकरता दिलेला आहे. आपण कोण आहोत? आता आपण जन्माला आलो, मेलो, परत जन्माला येणार मरणार, हे जे रहाट गाडग आहे हे काय दुःखच आहे ना. याच्यामध्ये काय आनंद आहे बरं? जन्माला यायचं, कितीदा यावे जन्मा, कितीदा व्हावे फजिती, अशा प्रकारचं काही आहे प्रमाण ते? तर आपण शेवटी फजितीच करून घेतो ना मग आपल्या जीवनामध्ये येऊन. जर आपण सद्गुरू केला नाही तर फजितीच आहे मग. आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चाललो नाही तर आपली फजितीच आहे. तर आपण या देहालाच आपण मी समजून आपण सर्व व्यवहार चाललेला असतो. परंतु हा जो देह आहे, मग तो कोणाचा काही असेल, शेवटी इथं जे जे कोणी जन्माला येतं, उपजे ते नाशे नाशिले ते परी दृष्टी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. याप्रमाणे जे जे या ठिकाणी जन्माला येणार आहे
ते काही थोडा वेळ काही काळ ते राहणार आहे आणि त्यानंतर ते नष्ट होणार आहे. जे जे दिसतं आपल्याला ते सर्व नाश पावणार आहे. तसाच आपला हा देह आहे, हा सुद्धा नाशिवंत आहे, म्हणजे हा सुद्धा नाहीसा होणार आहे. तर असं या नाहीसा होणाऱ्या देहावरती आपण प्रेम करतो, याच्या संबंधीचे काही सर्व व्यवहार करतो आणि जो व्यवहार करायला पाहिजे पारमार्थिक तो आपण करत नाही. मग कसं आपण भवसिंधू पार करणार? तर हेच तुकोबाराय आपल्याला सांगतात. पण हे करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर संत समागमी धरावी आवडी. हो, तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? जसं आपल्याला माहित पडतं की बाबा नदीच्या पलीकडे जायचं आहे, नावाडी सर्व ठिकाणी उपलब्ध नसतो. एखाद्या ठिकाण त्यांचं असतं, ज्याप्रमाणे स्टँड असतं एखादं, आपल्याला कुठं जायचंय त्या ठिकाणी ती बस लागते, तिथून आपण बसलो की आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय इष्ट ठिकाणी आपल्याला त्या बसने जाता येतं. त्याप्रमाणे आता आपल्याला हा भवसिंधू पार करायचा आहे, ज्या ठिकाणी नावाडी आहे त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे. मग या भवसिंधूतून पार करण्याकरता आपल्याला संत लोकांची आपल्याला संगत करायला सांगतायत तुकोबाराय. आणि तेही आवडीने करा. संत समागमे धरावी आवडी. हो, आणि मग करावी तातडी परमार्थाची. तर तुम्ही अगदी तातडीने तुम्ही ह्या कामाला लागा. कशाला? कुठल्या कामाला? या पारमार्थिक कामाला लागा. म्हणजे पारमार्थिक काम आपण जर करू लागलो तर आपल्या जीवनामध्ये मग आपल्याला हे सर्व कळून येईल. आणि यानंतर तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. तर आपण जर ह्या गोष्टीकडे लक्ष जर दिलं नाही आणि आपण या इहलोकीच्या व्यवहारामध्ये जर राहिलो तर मग ज्याप्रमाणे आपल्या डोळ्याला काजळी येते आणि आपल्याला काही दिसत नाही, त्याप्रमाणे आपल्याला आपण जीवनामध्ये येऊन शेवटी हे अज्ञान अंधार याच्यामध्येच राहणार. मग तर हा अंधार अज्ञान दूर करण्यासाठी संतांची संगत धरायला पाहिजे. आणि मग संतांच्या संगतीने आपल्याला मग फार मोठा लाभ होतो. अशा प्रकारे सर्व संत मंडळी आपल्याला हेच सांगत असतात. आणि मग अशा प्रकारे संतांच्या संगतीने फार मोठा लाभ आहे. संत संगतीने थोर लाभ झाला, अशा प्रकारचं प्रमाण आहे. मला पूर्ण काही येत नाही ते. तर अशा प्रकारे या ज्योतिताईंनी हा जो उपक्रम सुरू ठेवलेला आहे खूप चांगला आहे. दिवसात 24 तासापैकी आपला जवळजवळ 1 तास सव्वा तास आपल्या या कार्यक्रमामध्ये आपला खूप चांगल्या प्रकारे आपल्याला याचा लाभ होतो. एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मला काही जास्त बोलता येत नाही ताई. थोडक्यात पण तुम्ही अधिकते सरते न्यूनते पुरते करुणी हा गोड विनवितच आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताईंनीच या अभंगावरती बोला असं म्हणून बोलले आणि मग सहज मी प्रयत्न केला. असं भरपूर ऐकलेलं आहे, परंतु ते काही आपल्याला सर्वच बोलता येतं, ऐकून आपल्याला बोलता येईल असं पण नाही, वाचून बी काही लक्षात राहत नाही. तरी हा माझा पहिला प्रसंग आहे बोलण्याचा. पण तुम्ही फार फार छान तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने थोडं बोलण्याचा प्रयत्न केला, मलाही थोडा लाभ मिळाला. छान बोललात तुम्ही, खूप छान बोललात. रामकृष्ण. पहिलाच प्रयत्न खूप छान झाला, खूप छान बोललात. दादा यावर काय म्हणाल तुम्ही? रामकृष्ण हरी महाराज. वाटत नाही हा पहिलाच प्रयत्न असेल म्हणून, कारण खूप सुंदर बोलले नेहमीच्या शैलीमध्ये. म्हणजे अगोदर प्रवचन केली ती असणार तुम्ही नाही, थोडक्यात बोलले पण सुंदर बोलले. पहिल्यांदा प्रवचन केलं. धन्यवाद. खोटं काय बोलायचं. पहिल्यांदाच केलंय त्यांनी, बाहेर पण नाही केलं. दिली
आमचे राजकुमार घोंगडे महाराज बी म्हणतात बोला तुम्ही पण काय बोलायचं नाही, काय खूप सुंदर बोलले पण. पडतो. खरोखर थोडेच बोलले पण चांगलं बोलले. हो, काय दादा पहिल्यांदाच तुमचा सर्वांचा बोललेत, खूप ते आशीर्वाद बाहेर आहे. पण कुठे बोलले नाही अजून, पहिल्यांदाच बोललेत. हो ना. पहिल्यांदाच हो ना. बरं आता आपले मिसाळ महाराज आलेत का? मिसाळ महाराज आलेत का? मी त्यांना सांगितलं होतं की महाराज जिथं थांबतील तिथनं सुरू करा, असं मिसाळ महाराजांना मी सांगितलं होतं. पण महाराज काही आलेले दिसत नाही, त्यामुळे घोंगडे महाराज करा सुरू. राजकुमार महाराज, हा तुम्ही बता पुढचा आता पुढचा किल्ला लढवा तुम्ही आता. लढवतो, फक्त 5 मिनिटं द्या. 5 मिनिटं मला, 5 मिनिटं. बरं चालतंय. 5 मिनिटात केला लढवतो पुढचा, फक्त 5 मिनिटं द्या माझ्याकडे. बरं चालतंय ठीक आहे. हे 5 मिनिटं जरा